बेसिकली सगळे आपले जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, एक्स कॉर्पोरेटर आहे, MP सरांच्या अध्यक्षतेखाली आपली मीटिंग झाली होती. माझी मुख्य जी प्रणाली होती ती हीच होती की अभय योजना न लागू करणे, बिकॉज त्याच्यामुळे महापालिकेचे बरेचसे नुकसान होत आहे आणि जर योग्य वेळी आपल्याकडे निधी नाही आला, जे की आपल्या टॅक्सच्या मार्फत येतो, तर बरेच धोरणात्मक विषय विकासाची कामं अडतात. म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला वसूल होणे फार गरजेचं आहे. पण तरीही वसुली व्हावा आणि सगळ्यांना एक दिलासा मिळावा, ज्याच्यामध्ये खूप शास्ती आहे, पेनल्टीज आहेत, कालांतराने लागलेली आहेत, त्यामुळे ही मागणी झालेली होती. तर माझी सगळ्या नागरिकांना हेच आव्हान असणार आहे की आपण ही योजना लागू करतोय, तुमच्या चांगल्या भल्यासाठी तुम्ही हे टॅक्स भरावा, तुमच्या शहरासाठी ही योजना असणार आहे. तर तुम्ही ही जी योजना आहे त्याची माहिती घ्यावी. ही योजना जी आहे 24 तारखेपासून 18 मार्च पर्यंत असणार आहे. 24 फेब्रुवारी ते 18 मार्च 3 टप्प्यात असणार आहे. 24 ते 6 मार्च पर्यंत पहिला टप्पा, त्याच्यामध्ये 100% आपण व्याज जे थकबाकी आहे त्याच्यामध्ये माफी देणार आहोत. विलंब शास्ती जी माफ करणार आहोत आपण त्याच्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% आणि नंतर मग 50% असे ते आहेत आपले 3 फेजेस. तर तुम्ही ह्याचा नक्की लाभ घ्यावा. आणि मी परत एकदा सांगू इच्छिते की ही शेवटची योजना असणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी प्रॉपर जस्टिफिकेशन देणार आहे. ह्याच्या पुढे जर महापालिकेच्या इतिहासात तुम्हाला जर अभय योजना लावावी लागेल, तर हे महापालिकेने ह्याची फायनान्शियल जबाबदारी कशा पद्धतीने तुम्ही घ्याल आणि कशा पद्धतीने जस्टिफाय कराल ह्याचं स्पष्टीकरण तुम्हाला महासभेपुढे ठेवावं लागणार आहे. बिकॉज त्यांनी खूप नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. जवळजवळ 550 कोटी आपलं थकबाकी दिसते आणि ते मात्र वसुली मात्र आपली कधीच होत नाही. ज्या अर्थी मग आपल्याला बजेट करायचं असतं त्यावेळेस मग आपलं एक बबल बजेट होतं, एक फुगीर असं बजेट होतं आणि मग खर्च जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे निधी नसतो. त्यामुळे विकास जर आपल्याला उल्हासनगरचा करायचा असेल तर खूप गरज आहे आपल्याला की ही अशा पद्धतीनं वसुली झाली पाहिजे. माझी सगळ्या नागरिकांना, उल्हासवासियांना ही मागणी आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. एकदम आदरपूर्वक मी सगळ्यांना सांगते की तुम्ही अभय योजनेची नक्की फायदा घ्या, बिकॉज ही शेवटची असणार आहे. ह्याच्या पुढे मग आम्ही महापालिकेमार्फत खूप मोठी कारवाई करणार आहोत आणि त्यामध्ये कोणालाही आम्ही जबाबदारीने मी सांगते की कोणाला आम्ही कधीच अशा पद्धतीनं त्याच्यामधून वेगळ्या पद्धतीनं काही आम्ही त्यांना करू देणार नाही काम. आणि इन्फोसिस मार्फत आम्ही रिव्हेरिफिकेशन करतोय, रिअसेसमेंट करतोय. त्याच्यामध्ये आम्हाला काही लेजिट अनलेजिट गोष्टी होत असतील तर त्याचंही आम्ही प्रमाणीकरण करणार आहोत. त्यामुळे जबाबदारपणे तुम्ही आमच्या विकासाला, आपल्या विकासाला, इनफॅक्ट हे काही महापालिकेचा विकास नाही आहे, हे शहराचा विकास आहे, त्याला जोड द्यावी. ह्या पद्धतीनेच तुम्ही काम करावं. थँक्यू सो मच. धन्यवाद.